आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी आज आदिवासी समाज बांधवांनी जे आहे ते जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केलेले आहे। आपण जर बघितलं तर मी आता औंढा नागनाथ परिसरामध्ये आहे। याच परिसरामध्ये पिपळदारी परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात आले आहे। रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव दाखल झाले होते। त्याचबरोबर या विधानसभेचे माजी आमदार संतोषजी टारफे सुद्धा दाखल झाले होते। मागच्या काही दिवसांपासून साखळी उपोषण विद्यार्थ्यांचं सुरू होतं आणि त्यानंतर तुम्ही आज रास्ता रोको केला, नेमका सरकारला इशारा काय? सरकारने 12,500 जागा भरण्याचं सरकारने मंजूर केलं, परंतु अद्यापर्यंत सरकार करत नाही। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ह्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजेत आणि मागच्या 10 दिवसापासून आमचे विद्यार्थी कलेक्टर ऑफिसला उपोषण करत आहेत, परंतु कुठल्याही सरकारच्या वतीने दखल घेण्यात आलेली नाही, कोणत्याही आम्हाला सूचना दिलेली नाही आणि म्हणून कुठेतरी आदिवासी समाजाचा एक संयम सुटत आहे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आदिवासी समाजाचे लोक या रस्त्यावर उतरलेले आहेत। तुम्ही आज कुठल्या कुठल्या मागण्याचं निवेदन दिलं? आमचं सर्वात पहिलं मागणी आहे की जे 12,500 आदिसंख्य रिक्त पद झालेत ते पहिले भरले पाहिजेत। त्यानंतर 85,000 जे सरळ सेवेनं भरती करणार आहोत ते सुद्धा भरले पाहिजेत। खरं म्हणलं तर एवढं जर सरकारनं भरले तर या आमच्या आदिवासी समाजाचे बरेच मुलं लागणार आहे, सुशिक्षित जे बेरोजगार होतात ते राहणार नाहीत आणि ते न्याय हक्काचे, आमचे स्वतःच्या हक्काचे, आम्हाला कोणाच्या हक्काचं पाहिजेत नाही, आमचं स्वतःच्या हक्काचं पाहिजे। याच्यानंतरची काय मागणी असणार आहे सरकारकडे? शेवट आमचं सर्वप्रथम मागणी की ह्या जागा भरल्या पाहिजेत। ह्या जागा जर नाही भरल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने मोर्चा आणि काय मंत्रालयात आम्ही काय करायचं आमचं तीव्र आंदोलन करू। आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर ह्यानंतरची भूमिका जी आहे ते आम्ही काय करायची ते करू, म्हणजेच आंदोलनाचा इशारा जे आहे ते माजी आमदार टारफे यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।